मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765066495। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सगळी सोयरे यांचा अध्यादेश रद्द करून ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध करत असलेले ओबीसी आंदोलक प्रल्हाद कीर्तने यांनी गेल्या 14 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण भगवानगड पायथ्याशी असणाऱ्या कीर्तनवाडी गावातून सुरू केलं। आज प्रल्हाद कीर्तने यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय महामार्ग 2022 कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग कीर्तनवाडी येथे तब्बल 4 तास हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या ओबीसींच्या महिला भगिनी, ओबीसी कार्यकर्ते यांनी चक्काजाम आंदोलन करत शासनाचा विरोध केला। प्रल्हाद कीर्तने यांची प्रकृती खालावलेली असून सरकार आणि प्रशासन ओबीसीच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याने राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला। यावेळी प्रल्हाद कीर्तने यांचे आमरण उपोषण पुढे सुरूच राहणार असल्याने ओबीसी समर्थक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। 5% 75% या राज्यात देशामध्ये हा ओबीसी समाज आहे। हा समाज रस्त्यावर उतरेल आणि त्यावेळेस मात्र या देशामध्ये काय घडेल हे सांगणं खूप कठीण आहे। कारण आज ओबीसी समाजामध्ये 375 जातीमध्ये आज सगळ्या क्षेत्रातली लोक आमच्यामध्ये, पण आम्ही कष्ट करून कमवल्यामुळे आम्हाला असं वाईट वागणं आणि दुसऱ्यावर जळणं आणि दुसऱ्याच्या ताटातलं हिसकवणं हे आमच्यावर संस्कार झालेले नाही। प्रतिक्रिया अजून पुन्हा मागायचा प्रयत्न केला, तुम्ही म्हणजे होऊनच जाऊ दे बाबा, असं काही वागू नको। तू मराठा आणि ओबीसी भाऊ आहेत, आपले वावराला वावर, घराला घर, दाराला दार आहे। आम्ही ओबीसीनी इंग्रज हाकून झालेले माणसं आहोत, परंतु इंग्रजाला आम्ही वनावर राज्य करून न देणार आम्ही वनातला वनाचारी आहोत। त्यामुळे ही भाषा जरांगे पाटील साहेब तुम्हाला सोबत नाही। माझ्या गावापासून तुम्ही एक हाकेच्या म्हणजे 3 किलोमीटर अंतर राहता। मला माहीत आहे, तुम्हाला नॉलेज आहे, तुमचे कष्ट आहे, सामाजिक कार्य आहे, परंतु बोलताना तरताळून पाळा आणि गरीब जातीतल्या माणसावर आणि जातीवर असलं काही बोलणं तुम्हासारख्या हुशार माणसाला ते योग्य वाटत नाही। त्यामुळे मी भगवान बाबाच्या सांगशीनं श्री क्षेत्र भगवानगड येतो मी तुम्हाला विनंती करतो की ओबीसीचं आरक्षण मागू नका आणि ते तुम्हाला मिळणार बी नाही। आणि वरून जे तुम्हाला 10% 13% द्यायचं आज अधिवेशनामध्ये सांगितले मुख्यमंत्री साहेबांनी, तुमची सगळी तरतूद केली आहे, परंतु तोही आमच्या ओबीसीचाच तोटा आहे आणि तेही आरक्षण आमच्या ओबीसीतलंच तुम्ही दिलं आहे। आणि वरून सांगता की ओबीसीवर अन्याय होणार नाही, मग तुम्ही कुणबी प्रमाणपत्र थांबवा। इव्हन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार सातत्याने हेच सांगत होते की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, म्हणून सर्व ओबीसी समाज या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांना पाठिंबा देत होता। जागोजागी त्यांचं स्वागत करून कमानी उभा करून त्यांना पाठिंबा देत होता। परंतु दुर्दैवाने आम्हाला जे काही सांगितलं गेलं होतं तसं झालेलं नाही आहे। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी धक्का लागलेला आहे आणि हा धक्का लावत असताना असं जाणवलं की शासन जे आहे तर हे मराठा समाजाच्या झुंडशाहीला नमलं आहे आणि ज्या स्पीडने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत किंवा सध्या करत आहेत, स्पेशल अधिवेशन बोलवलेलं आहे, ते पाहता हे महाराष्ट्र शासन हे पार्शियल आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय। याच्यामधून निश्चितच आमच्यावर अन्याय होईल असं दिसतंय आणि त्यासाठीच आम्ही आजचा हा आंदोलनाचा लढा उभारलेला आहे। आणि जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, आमचं आरक्षण वाचवलं नाही, तर हे अशा प्रकारचे आंदोलन फार मोठ्या प्रमाणात तीव्रपणे केले जातील आणि